पनवेल महानगरपालिका निवडणूक आणि या पनवेल महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचा प्रचार करण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे कळंबोलीमध्ये आलेले आहेत। माजी विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे साहेब, कसं वाटतं? आदरणीय पंकजाताई आज कळंबोलीमध्ये आलेल्या आहेत आणि मी तुम्हाला एकच सांगेल की एवढ्या महिला आज कळंबोलीमध्ये रस्त्यावर आलेल्या आहेत की याच्यावरनं भारतीय जनता पार्टीचं चित्र हे स्पष्ट झालेलं आहे की पंकजाताईंवर असणारं प्रेम आणि भारतीय जनता पार्टीवर असणारं प्रेम येत्या 15 तारखेला मतदान पेटीत कैद होईल आणि 16 तारखेला आज 100% मी तुम्हाला सांगतो 66हून अधिक जागा, इव्हन 70हून अधिक जागा या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या 100% निवडून आल्याशिवाय राहणार नाही। आज पंकजाताई मंत्री म्हणून इथे आलेले आहेत, पण ह्याच्यावरनं सगळे मंत्री भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे हे जमिनीवर चालणारे मंत्री आहेत हे याच्यावरनं स्पष्ट झालेले आहे। दादा, विरोधकांनी सांगितलं विकास कामं आतापर्यंत झाली नाही असं ते म्हणतात, मात्र जनता मात्र विकास कामांच्या जोरावर मतदान होईल असं म्हणतात। तुम्हाला मी सांगतो, विकास कामं झाली नाही हे चित्र तुम्ही नागरिकांना विचारा। हे उगीच काहीतरी खोड काढायचं म्हणून काढतात। आता नवीन महापालिका आणि ज्या पद्धतीनं कामांची सुरुवात झालेली आहे आणि ज्या पद्धतीनं काही कामं, मग ते रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण असो, ड्रेनेज लाईन असो, गार्डन असू दे किंवा तुम्हाला सांगतो स्ट्रीट लाईट असू दे, तुम्ही आता इथे वर बघू शकता या स्ट्रीट लाईट पहिले नव्हत्या पण या 4-5 वर्षात लागलेल्या आहेत। त्याच्यामुळे मी इथे उजेडातच बोलतोय, कुठलंही जनरेटर इथे लावलं नाहीये, त्यामुळे महापालिका 100% काम करते, चित्र स्पष्ट आहे। महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडून येतील, 65 क्रॉस करतील असं देखील म्हटलं जात आहे। विरोधी पक्षनेता प्रीतम म्हात्रे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। मी शैलेश चव्हाण, लढवय्या रोखतो, कळंबोली।